काहीच नाही निघालं. हे घराण्याचे पण नष्ट व्हायला पाहिजे. मला ते म्हणायचे माझा मुलगा आला, माझी सून आली, माझी मुलगी आली, माझा नातू आला, ह्याला काय अर्थ काय आला काय? पण आपले मतदार पण लोक मूर्ख आहेत मी म्हणेन, नाही म्हणत नाही का ते तुम्ही घराण्याचे हा आहे, त्याचा मुलगा नातू आहे ना, आता देऊ नका मत त्याला. मतदार बंधू भगिनींनो, सुज्ञपणे दाबा बटन, नाहीतर खा मटन आणि एक वाटी रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा. कच्चे रस्ते, वाढते डास, पाण्याचा तुटवडा, विजेचा लपंडाव, ह्याच्यापासून सुटका पाहिजे आम्हाला. बाकी कोणी येऊन द्या, आम्हाला राजकीय पक्षाचे घेणे देणे नाही. नमस्कार, मी अक्षता पवार आणि आपण पाहताय मुंबई आउटलुक. आज आपण आलेलो आहोत पनवेलच्या वडाळे तलाव परिसरामध्ये. राज्यातल्या ज्या 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगानं आपण विविध महापालिकांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी चर्चा असेल किंवा तिथले प्रश्न, तिथल्या समस्या असतील त्या जाणून घेत आहोत. आणि आज त्याच अनुषंगानं आपण पनवेलमध्ये आलेलो आहोत. पनवेलची ही जी निवडणूक आहे, महापालिकेची निवडणूक, ही दुसरी निवडणूक आहे, कारण की 2016मध्ये पनवेल महापालिका स्थापन झाली होती आणि त्यानंतर आत्ताची जी निवडणूक आहे 8-9 वर्षानंतर होणार आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे की पनवेलमध्ये नक्की कुणाचा झेंडा फडकणार, कुणाची सत्ता यावेळेस पनवेलला येणार आहे. पनवेलमध्ये पाहायला गेलं तर 2 महत्त्वाचे पक्ष आहेत, एक भाजप आणि दुसरा शेकाप. मात्र या निवडणुकांमध्ये शेकापच्या बाजूनं महाविकास आघाडी असेल, मनसे असतील, महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट असेल, हे सगळे जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी, काँग्रेस, हे सगळे पक्ष एकवटलेले आहेत आणि शेकाप हे सगळे पक्ष एकत्र आहेत. मात्र दुसरीकडे फक्त भाजप आहे. त्यामुळं ही निवडणूक विशेष ठरणार आहे. भाजपला नक्की यावेळेस किती त्यांचे उमेदवार निवडून येतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर आपण पनवेलकरांकडून जाणून घेऊयात की त्यांचा कौल नक्की कोणाकडून असणार आहे. नक्कीच हा महापालिकेचा लोकांना नवीन वर्षामध्ये फायदा होईल. पण आता 2017मध्ये पहिले इलेक्शन झालेले आणि आता ही दुसरी निवडणूक आहे. पण या काही वर्षात कितीपर्यंत तुम्हाला वाटतंय की काय नवीन गोष्टी झाल्यात, काय विकास झालाय? तसं पनवेलमध्ये विकास बघायला गेलं तर हे तलाव झाले, एअरपोर्ट झाले, रस्ते झाले, काही ठिकाणी कॉलेजेस झालेत किंवा आणि त्यात एवढं काही विशेष म्हणजे नाही आहे तसं. पण रोड, रस्ते, पनवेलचा शहराचा विकास थोडाफार प्रमाणामध्ये झालेला आहे. म्हणजे 50% झाला, 50% अजून व्हायचं आहे. होईल का असं वाटतंय तुम्हाला यावेळेस? आता जे प्रशासन येईल किंवा जे सरकार येईल त्याच्यावर डिपेंड आहे. ते कुणाचं वाटतंय, कुणाची सत्ता येईल, काय वाटतं? गेल्या वेळेस तर बीजेपीचे होते, आता इथे काय माहिती बीजेपी इथे काय. आता इथे आमदार बीजेपीचे आहेत, 2 आमदार आहेत, बाकीचे पूर्ण बॉडी बीजेपीचे होते. पण आता शेकाप आणि बीजेपी दोघांमध्ये टफ होईल. तरी काय वाटतं कुणाची सत्ता येऊ शकते, शेकाप की बीजेपी? कारण यावर्षी तर तेच दिसतंय. आता महाविकास आघाडी आणि शेकाप एका बाजूने आणि दुसरीकडे बीजेपी आहे. तर काय वाटतं, म्हणजे शेकापला ताकद मिळाली आहे महाविकास आघाडीची, त्याच्यामुळे काही जागा नाही. शेकापला ताकद मिळाली नाही महाविकास आघाडीमुळं, कारण पहिले एकटी शेकाप लढत होते. आता त्याच्यामुळे महाविकास आघाडी असल्यामुळे शेकापची ताकद वाढलेली आहे. त्याच्यामुळे बीजेपीला थोडाफार फटका बसण्याची शक्यता आहे थोडीफार तरी. कारण गेल्या वन साईड होतं, या साईडमध्ये थोडी काटेकी टक्कर आहे. अंजना भंडारे. कुठे राहता तुम्ही? इथं पनवेल आदर्श नाता. आता महापालिकेची निवडणूक आहेत पुढच्या महिन्यात 15 जानेवारीला. तर काय वाटतं कुणाची सत्ता येऊ शकते? येऊन काही सत्ता म्हणजे भाजपचीच येऊ शकते. का हो एवढा कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स म्हणजे त्यांनी काम पण केले, ती काय काय राहिलेत काम, म्हणजे काय राहिलेत कामं? रस्त्यांचे खड्डे आणि अजून आणि कचऱ्याची व्यवस्थित हे नाही करत. म्हणजे बरीचशी कामं राहिलेत. तुम्ही म्हणताय कामं केलीत, तर ती कोणती कामं केली तेही सांगा. सुधारणा झाली आहे रस्ते, म्हणजे असं हायवे वगैरे सुधारले ती. पण आतले म्हणजे नॉर्मल माणूस जिथं चालतो, गाड्या चालतात त्या नॉर्मल अशा, म्हणजे जे महत्वाचे हायवे त्याची डेव्हलपमेंट झालेली आहेत. पण जे आपले बाकीचे छोट्या मोठ्या एरियातले जे रस्ते असतील ते अजून तसेच आहेत. काय त्याच्यावर काम नाही केलेले आहे? ते खड्डे तसेच आहेत अजून. अजून काय वाटतं की आता आम्ही ऐकलं की पाण्याच्या पण समस्या आहेत. किती वेळ पाणी येतं? पाणी 1 तास येतं. आणि टायमिंग असतो का पाण्याचा की कधीही येतं? नाही, टायमिंग आहे का पाण्याचा. तुमचं नाव सांगा. जगदीश सहदेव वंडकर. आणि राहता कुठे तुम्ही? मी ओल्ड पनवेल, माणिकनगर. काय वाटतं यावेळेस कुणाची सत्ता येईल पनवेल महापालिकेवर? आपला अंदाज तर असा आहे की भाजपला कमी पडतील, बहुमत नाही व्हायचं. का बरं, असं का वाटतंय तुम्हाला? कारण का आता म्हणजे त्यांच्यातच आता म्हणजे जे सीट हव्या ज्यांना, त्यांना काही जणांना मिळालेलं नाही आहेत. त्यामुळे ते जरा फुटलेत आणि मग ते आता तुमच्या शेकापमध्ये हे करायला बघतात किंवा शिवसेनेत बघतायत. त्याच्यामुळे जरा फरक वाटतोय.
पण आता काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर शेकापचे बरेच कार्यकर्ते भाजपमध्ये गेले होते. हो भाजपमध्ये गेलो. मग भाजपची ताकद वाढली आहे ना. मग तरी पण म्हणजे माझा हे नाही वय अजून तरी त्याच्यावर काय वाटतं की काय काम काय झालंय गेल्या जी पहिली निवडणूक झाली त्याच्यानंतर कितपत काम पाहिलंय तुम्ही? कामं त्यांची झालेली आहेत भाजपाची, असं नाही म्हणता येणार. कामं झालेली आहेत त्यांची भरपूर. पण ज्यांना म्हणजे आता जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा आता जे यंग स्टार आहेत त्यांना काही तसं म्हणजे द्यायचं हे तर हे होत नाही त्यांना मत. मग काय वाटतं यावेळेस? जरा फरक जाणवतोय पण आता काय बोलता येत नाही तसं आपल्याला. आणि किती कामं किती विकास झालाय गेल्या काही वर्षांमध्ये महापालिकामध्ये पण विकास झालेला आहे, नाही म्हणता येत नाही. भरपूर त्यांनी विकास केलेला आहे. काय विकास केला? आता जे सौंदर्यीकरण वगैरे झालं आता, नंतर रस्ते आता चांगले चालले आहेत आपल्याकडचे पण आता चाललेले आहेत. गटार लाईन चांगली घेतली आहे आता त्यांनी मनावर. ताई नाव सांगा आपलं. नंदिता नितीन मने, खांदा कॉलनीमध्ये राहते. आणि तुम्हाला इन जनरल आता कोणीही निवडून येऊ दे आपल्यासाठी सगळे सारखेच आहेत. महत्त्वाचं म्हणजे काय आहे की नागरिकांसाठी म्हणजे जसं आम्ही आहोत सर्वसामान्य माणसं त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. रस्ते आहेत, खूप सारे खड्डे आहेत पनवेलमध्ये, जिथे तिथे जाल तिथे खड्डे आहेत. आणि बघायला गेलं तर आता हे तलावाचं, आता तलावांना पाणी अगदी खाली गेलेलं आहे आणि वरती सगळी माती येत आहे. म्हणजे आता सगळं ते गवत आलं, ते जर क्लीन नाही केलं तर तलावाची शोभा पूर्ण निघून जाईल. डासांचा पण प्रश्न आहे. ते सुद्धा आहे. मग त्याच्यामुळे तर बाकी सगळ्या गोष्टी आल्याच, जसं काही म्हणतात डेंग्यू वगैरे आहे, मलेरिया आहे, ते सुद्धा आहेच. बेसिकली रस्ते, बाकी तर सगळं काही व्यवस्थित आहे. का म्हणजे एवढं डेव्हलप म्हणजे एवढ्या काही आपण महापालिकेच्या निवडणुका पाहिली तर ही दुसरी निवडणूक आहे, त्या मानाने काम झालं पाहिजे होतं. मग का झालं नाही अजून? नाही माहिती काम व्यवस्थित केलं नाहीये की काय नाही झालं हे आता नाहीये. आता ते कमेंट नाही करू शकणार आहे आपण. पण ते मला वाटतं तात्पुरतं काम झालेलं आहे, तर त्यामुळे म्हणजे टेम्पररी काम दिसतं. ते आता बुजवले आहेत पण परत ते तसंच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पनवेलमध्ये कुठेही जा, खांदा कॉलनीत जा किंवा अजून कामोठ्यात जा, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. म्हणजे फक्त बुजवणं थोडंफार त्यांनी काम केलेलं आहे, बाकी पूर्णपणे काही केलेलं वरच्यावर आहे. म्हणजे ॲज अ नागरिक म्हणून, ॲज अ नॉर्मल म्हणजे मी जर कोणाला निवडून देते तर मी सगळ्यांना हीच विनंती करू शकते की कृपया करून जे पहिले रस्ते होते तसे केलं तर बरं होईल, जेणेकरून नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण आधी असं मी मगाचपासून ऐकते की 8-9 वर्षांपूर्वी खूप डेव्हलपमेंट होती, पण आता 8-9 वर्षामध्ये दिसतंय की खूपच खड्डे, म्हणजे खूपच वाट लागली रस्त्याची. म्हणजे लक्ष नाही दिलं गेलंय अजिबातच. असंच बोलू शकेन मी, म्हणजे नाहीच आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये खूप हालत. काय वाटतं कुणाची सत्ता येऊ शकते? कारण आता भाजप आहे, शेकाप आहे, काय वाटतं? सांगू नाही शकत. भाजपच येईल. भाजपच येईल का बरं? म्हणजे भाजपाने काम केलंय. हां, त्याच्यावर नाही काय बोलू शकत, पण भाजपच येईल. नाही, आपलं एक जनमत असतं, आपण काही अगदी काही हे नाही करत आहे. नहीं बट उसमें कैसे होता है ना कि काम दोनों सरकारें करती है. मैं ये नहीं बोलूँगी कि सरकार काम नहीं कर रही है, काम कर रही है. द पेस ऑफ वर्क इज़ वेरी स्लो. दैट इज़ व्हाट वी वांट टू से कि द पेस ऑफ वर्क इज़ स्लो. एंड ये जैसे कि आपने पीछे तालाब का भी पॉइंट है, तो अब ये तालाब एक्चुअली इतना अच्छा बनाया गया था, तो ये किसने बनाया? एक्चुअली गवर्नमेंट ने ही बनाया था, महापालिका ने ही बनाया था. अब इसको मेंटेन करने की रिस्पॉन्सिबिलिटी ठीक है एज अ मतलब नागरिक हमारी है कि हम यहाँ सफाई रखें, ठीक है, हम कचरा ना फैलाएं, ये हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है. बट अभी इसके अंदर जो पानी में तकलीफ़ है, अभी जो इतना पौधा उग रहा है या जो भी ये प्रॉब्लम है, दिस नीड टू बी मेंटेन्ड. कितने दिनों से प्रॉब्लम है? या इफ़ आई एम नॉट रॉन्ग इट्स ऑलमोस्ट लाइक एन ईयर नाउ. हम लोग पिछले 1 साल से देख ही रहे हैं, थोड़ा करके भर ही गया है ये. और मैं ये नहीं बोलूँगी कि वो बिल्कुल साफ़ नहीं कर रहे हैं, उन्होंने भी कोशिश की है, बट कोई परमानेंट सोल्यूशन चाहिए. इसकी ब्यूटी वापस मेंटेन होनी चाहिए. दैट्स अबाउट इट. क्या लगता है लेकिन अभी ये चुनाव अभी दूसरी बार अभी ये जो है चुनाव होने जा रहे हैं महापालिका के, तो आपका कुछ तो होगा कि कौन आ सकता है या किसने काम किया है? थोड़ा बहुत जो भी आपको दिख रहा है अभी काम करेगा वही आएगा. एकदम डिप्लोमॅटिक. बिल्कुल जो काम करेगा देखो सब एजुकेटेड लोग हैं, ठीक है, सब एजुकेटेड लोग हैं और सबको पता है कि जो काम कर रहा है वही वापस वो लोग लेके अब आए. ये नागरिकों के लिए बैठने के लिए बनाया गया है. मैं भी अभी देख सकती हूँ कि इधर अभी 5-6 मच्छर इकट्ठा हो गए. हाँ, तो वही ना, वही मैं बोल रही हूँ कि इसका मेंटेनेंस हम नहीं कर सकते. हम इतना कर सकते हैं, हम अपने सराउंडिंग क्लीन रख सकते हैं. एंड आई एम श्योर एजुकेटेड पब्लिक है, इतनी अकल सबको होनी चाहिए कि भैया कचरा हर जगह पे बिन्स लगाए हैं गवर्नमेंट ने, तो वो बिन्स को यूज़ करो. उससे ज़्यादा गवर्नमेंट नहीं कुछ कर सकती. पानी का कुछ इशू है यहाँ पे? और पानी का इशू नहीं है. पानी आता है पानी? पानी आता है.
पानी रेगुलरली आता है, इलेक्ट्रिसिटी, पानी, उस सब का जो पहले बहुत ज़्यादा इशू था, मतलब आई कैन से कि इन 2015, 2016, 18 तक अप्रॉक्सीमेटली बहुत इशू था. अब वो इशू नहीं है, दैट इज़ फॉर श्योर नहीं है. बाकी रोड्स का तो है ही प्रॉब्लम, अब आई एम श्योर थोड़े टाइम में वो भी इम्प्रूव हो ही जाएगा. काका तुमचं नाव सांगा. भालचंद्र बाळकृष्ण जोशी, कुठे राहता तुम्ही? लोखंडी पाड्यावर राहतो, पनवेल. पनवेल. हां. कधीपासून म्हणजे आहात इथले रहिवासी? म्हणजे 1953 सालापासून. इतक्या वर्षापासून राहताय, तर इथल्या समस्या किंवा इथले प्रश्न तुम्ही अगदी जवळून पाहिले असतील, तर सध्या काय समस्या, काही प्रश्न वाटतात आहेत ज्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे? आता खरं सांगू, पहिल्यांदा आमची महानगरपालिका नव्हती ना, ते साधी नगर परिषद होती, तेव्हाच आम्ही जर एखाद्याला इलेक्ट्रिकच्या बाबतीत सांगितलं, अरे एवढं करून दे, ते रात्री येऊन करत असत. आता इथे 5 वाजले की हत्यार टाकून देतात आणि मग आम्ही रात्रीभर काय करायचं. पण आता किती विकास झालेला दिसतोय, रस्ते असतील. आता हे 10-15 वर्ष किंवा 20 वर्षापूर्वी आलं होतं, ते आता 2000 साल 25 वर्ष आली. हे जर 10 वर्षापूर्वी झालं असतं किंवा 12-15 वर्षापूर्वी, तर आणखीन पुढे या तुटवड्या निघाल्या असतं, तर पुढचं चांगलं करता आलं असतं की नाही. म्हणजे काही विकास झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? काहीच दर्शनी दृष्ट्या चिकार विकास आहे, पण तो तुम्हाला सखोल दृष्टीने. आता आम्ही खरोखर सांगतो, मधल्या काळामध्ये आम्हाला 12 तास पाणी होतं. त्याच्या आधी 57-58 सालामध्ये उन्हाळ्यात हे यायचं, तो काय नैसर्गिक भाग होता, कारण 2 वर्ष तिनं पाऊस पडला नाही. पण तरीसुद्धा यांनी निराळं काहीच केलं नाही. आमचं जर स्वतःचं धरण आहे, कुठलं, पनवेलचं स्वतःचं धरण आहे, महाराष्ट्रामध्ये आमचं धरण असलेलं एकमेव नगरपालिका आहे, तर त्या मानानं त्याचा गाळसुद्धा काढला जात नाही. आणि मग बांधकामानंतर 25 ठिकाणी परवानगी मिळते. काय इतकी टाळाटाळ केली जाते? हां, इतकी टाळाटाळ का केली जाते? इतकी टाळत आता जो तो फक्त निवडणुका 5 वर्षी येतील ह्याची वाट बघतो, 4.5 वर्ष बघत बसतो. बाकी फारसं त्यात काय फारसा इंटरेस्ट नसतो. असतो तो बोलायला बसल्यानंतर परत आम्हाला जायची वेळ झाली की झालं. काय वाटतं पण यावेळेला सत्ता कुणाची येईल? हां, सत्ता जर आली BJP तरी फार मोठा फरक पडेल असं आम्हाला काही वाटत नाही. पण आता शेकापचं पण वर्चस्व आहे. आता महाविकास आघाडी शेकापचं वर्चस्व. आता ते तुम्हाला सांगू का, दिबा पाटील हा माणूस, म्हणजे मी लहान आहे, तो माणूस त्यांच्या घरापासून इथून 8 किलोमीटर त्यांचं घर लांब आहे, तिथून एसटी स्टँडमध्ये चालत जात असे. खासदार असून सुद्धा सायकल. इथे नगरपालिका नगरसेवक नव्हतं तर 3 गाड्या येतात. ह्याचा अर्थ फक्त तुम्हीच सांगायचा, सामान्य नागरिकांसाठी वेळ नाही. काय वेळ नाही. आणि तो माणूस स्वतः उठत असे, मुंब्रा पनवेलनी जात असे आमदारकीमध्ये, तर स्वतः माणूस तुला बसायचं का बस, हा आमदार उठत असे. इथे मी आमदार आहे म्हणून 5 माणसं म्हणतो, असला प्रकार नव्हता. म्हणजे आता विचार सांगा, मी किती वर्षापासून बघतोय म्युन्सिपालिटी, कळलं. आता काय म्हणाल, म्हणजे काय वाटतं की काय विकास घराणेशाही अशी चालत राहिली तर पुढच्या नगरसेवक किंवा लोकसभेला वगैरे काहीही अर्थ राहणार नाही. तिथपर्यंत आम्ही वरती खपलेलेही असू, तो भाग नंतरचा आहे, पण काहीही अर्थ राहणार नाही. उदासीनता आहे भरपूर. हां, मग त्या तिथपर्यंत आमच्या मुलांना असं वाटतं की घर तरी मिळेल की नाही शंका आहे. मग आता आमची आहेत ती सोडून द्या. उल्हास नरोत्तम घरत, राहायला कुठे तुम्ही? पनवेल. आता महापालिकांच्या निवडणुका आहेत, काय वाटतं कुणाचं सत्ता कुणाची आली पाहिजे, कुणाचा झेंडा फडकला पाहिजे महापालिकेवर? कोणाचाही येऊन द्या, आम्हाला सुखसोयी मिळाल्या पाहिजेत. कच्चे रस्ते, वाढते डास, पाण्याचा तुटवडा, विजेचा लपंडाव, ह्याच्यापासून सुटका पाहिजे आम्हाला. बाकी कोणी येऊन द्या, आम्हाला राजकीय पक्षाचे घेणे देणे नाही, आम्हाला आमच्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत. पण काय वाटतंय कोणता पक्षाने चांगलं काम केलंय? कारण की भाजपला बहुमत मिळालेलं गेल्या इलेक्शन्समध्ये, त्याच्यानंतर किती काम झालंय. हे बघा, पनवेलचा इतिहास आहे ना, फक्त पाटील, ठाकूर आणि हे घराणेशाही आहे. आणि आता हे आले पाटील, विक्रांत पाटील आहे. ते आधी ते विवेक पाटील होते, आता ठाकूर आहेत.
यांच्या भोवतीच राजकारण फिरते. आम्ही गरीब माणसं काय पण करणार? निवडून देणारे पण तुम्हीच आहेत ना. हा. अहो, निवडून देणारे पण तुम्हीच आहात ना. अहो एका मताला कोण विचारते? नाही, मी तुम्हाला विचारते आहे की पनवेलच्या जनतेने हे सगळं बघितलंय, तर निवडून देण्याचं पण काम जनतेचं आहे किंवा घराणेशाहीला मोडण्याचं पण काम जनतेचंच आहे, जर त्यांना त्यांचा विकास हवाय तर. अहो, एक गटाने मतं पडतात तिकडे, आमच्या एका मताला कोण विचारते? आहे ना, एक गठ्ठ्याने मतं पडतात, अख्खीच्या अख्ख्या एरियाच पाठीमागे जातो. पण वैयक्तिक काय वाटतं की कोणी सुधारणा केली आहे बऱ्यापैकी पनवेलमध्ये? कोणी कामं केली की केलीच नाहीयेत? नाही केलीत, कामं केलीत, पण बेसिक आमच्या ज्या सुधारणा आहेत, ज्या आमच्या गरजा आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजे. पाण्याचा तुटवडा आहे. आता यावेळेला पाऊस लांबल्यामुळे पाण्याचा तुटवडा नाही, तर साधारण जानेवारी फेब्रुवारी नंतर पाण्याचं रेशनिंग चालू होते आणि डास पण पैदास भरपूर होते. रस्ते सिमेंट कॉन्क्रीट केले थोडेसे, पण बाकी कच्चे आहेत. खाचखडी जे रिपेअर केले ते परत तसेच आहेत. काही हे नाही आहे. आता पनवेलकरांचं धरण पण आहे स्वतःचं, असं तरी एवढा तुटवडा आहे का पाण्याचा आहे? पर्यटनाचं धरण काय ते अर्ध गाळाने भरलेलं आहे. हा, गाळाने भरलेलं आहे. आम्हाला पनवेलला तसं आता शिल्लार म्हणजे कर्जतवरनं पाणी मिळते. या धरणाचा काहीच उपयोग नाही आहे. ते फक्त पावसात ओव्हरफ्लो होतं, नंतर 4 महिने सुकते. उदाहरणार्थ हे तलाव, हा तलाव बघा सतत हिरवळीने भरलेला आहे. म्युन्सिपाल्टी नेहमी उपसा करते, तेवढीच हिरवळ वाढते. स्वच्छता नाही ते काही. स्वच्छता आहे म्हणाल पाहिजे, पण त्यात पाण्याकडे दुर्लक्ष नाही. बसण्याच्या सुविधा नाही तिथे. आता ही बाजूला जी घरं आहेत ते आता बघा तेव्हा धूर व्हायला लागला. बाळा तिकडे धूर यायला लागला. हा धूर संध्याकाळ झाली की संपूर्ण हा परिसर धुराने भरलेला असतो. कारण ते लोक काय करतात, लाकडाच्याच चुली पेटवतात आणि धूर सर्व आम्हाला फिरणाऱ्याला त्रास होतो, म्हाताऱ्या माणसांना. त्याकडे कोण बघणार? अजून काय स्थानिक प्रश्न आहे तिथले? हा, स्थानिक प्रश्न आम्हाला काय तसं काय हे नाही. आता हे एवढेच मुळात प्रश्न आहेत. तेच अजून संपलेले नाही आहेत. संपलेले नाहीत. पहिला संपू देत. हा, हे बेसिक म्हणजे काय, पाणी, वीज, रस्ते आणि आरोग्य संपदा म्हणजे तुमचे डासावर. महापालिकांच्या आता जे आहेत ते दवाखाने पण आहेत, तिथे कसं काम चालतं? नाही, माझा संबंध नाही. कारण मी सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचा मेंबर असल्यामुळे मला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं वैदिक पुरवठा होते, त्यामुळे मी तिकडे गेलो. मी सांगणे योग्य नाही. काका तुमचं नाव? माझं नाव दिलीप करडे. तुम्ही कुठे राहता? मी महानगरपालिकेत राहतो इथे पनवेलमध्ये. मला सांगा, आता निवडणुका होणार आहेत, काय वाटतं की काय होईल या निवडणुकांमध्ये? कारण की आता ही दुसरी महापालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे ही विशेष निवडणूक ठरणार आहे पनवेलकरांसाठी. तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम. तर कुणाच्या बाजूने पनवेलकर असतील यावेळी उभे? हे मी काय सांगू. आणि जरी कोणी आलं, आता काय लाट असते, कधी बीजेपी, कधी सेना, कधी काँग्रेस. हे मी माझ्या हातात नाही कुणाच्या. कोणी निवडून येऊ शकतो. बीजेपी पण येऊ शकते, काँग्रेस पण येऊ शकतो, सेना पण येऊ शकते. लाट आहे. तर लाटेवरती कसं आता मध्यंतरी काँग्रेसची लाट होते, काँग्रेसचे सगळे कॅन्डिडेटचे, सेनेची लाट होते, सेनेचे कॅन्डिडेटचे. आता सध्या बीजेपीचे. तरी पण मी सांगू शकत नाही. पण शेकाप पण आहे इथे. सॉरी शेका पण आहे, पण ते मी सांगू शकत नाही मॅडम. ते जोड तुम्हाला सांगतो. एक पनवेलकर म्हणून काय वाटतं की काय कामं झाली पाहिजे जी झाली नाहीयेत, किंवा काय विकास? हे बोलले तीच काम आहे, रस्त्याचं, लाईटिंगचं. पाणी कधी वेळेला येतं, कोणत्या वेळेला येतं? आता आम्ही इकडे बाहेर गेलो पाणी, आम्ही काय आजच्या बसायला आम्हाला सीट नाही बघा. हे इथे सगळे म्हातारे माणसं, सगळे सिनियर लेडीज आहेत, जेंट्स आहे, अजिबात बसायला जागा नाही मॅडम. किती वेळ पाणी असतं? अहो, पाणी कधी असं 4 तास, कधी नसतं 1 तास पण नसतं पाणी. ह्या प्रकारे म्हणजे टायमिंगच नाहीये पाण्याला. हा, आता मी बरोबर बोला, एक्झॅक्टली टाइमच नाहीये. मग लोक पाणी भरतात कसे किंवा त्यांना कळतं कसं? जो तो घरी राहतो माणूस, आता पाणी येईल म्हणजे त्याचा सून राहतो, त्याचा पोरगा राहतो, त्याची मुलगी राहते त्याची. आता काय माझ्यावर तोच प्रकार मी नाही म्हणत तुम्हाला. मी म्हणजे अगदी अशा खेडेगावात समस्या आपल्याला पाहायला मिळतात, आणि हे शहर असून पण टायमिंग टाइम सकाळी 8ला पाणी का 10ला पाणी येणार. आम्ही त्याप्रमाणे घरी राहू का 5ला पाणी येणार दुपारी, बरोबर ना? आम्ही त्याने घरी आम्ही गेलो बाहेर आणि आम्ही नसलो कामावर नवरा बायको होते, कसे पाणी भरणार? याची दखल नाही कुणी घेतली अजून? नाही कोणीच घेतली. ते आपल्या मोठं प्रॉमिस करतात, आश्वासन देतात आम्हाला. नाही म्हणत नाही मी तुम्हाला. आता गेला एवढा काळ गेला, इलेक्शन्स होते किंवा काय, पण असं या मुद्द्यावर आजपर्यंत कुणी तोडगा नाही काढलेला. मुद्दे झालेच पण तोडगा अजून काय निघाला. पाण्याच्या मुद्द्यावर, रस्त्याच्या मुद्द्यावर मॅडम, पाण्याचाच नाही, सगळेच प्रॉब्लेम. लाईट पण कधी येते.
हे सगळेच प्रॉब्लेम्स म्हणजे त्रस्त एवढ्या वर्षांपासून पनवेलकर या सगळ्या गोष्टींपासून, पण तोडगा अजून काहीच नाही निघाला. हे घराण्याचे आपले नष्ट व्हायला पाहिजे. मला ते म्हणायचे माझा मुलगा आला, माझी सून आली, माझी मुलगी आली, माझा नातू आला, ह्याला काय अर्थ काय काय. पण आपले मतदार पण लोक मूर्ख मी म्हणेन, नाही म्हणत नाही का ते तुम्ही घराण्याचे हा काय त्याचा मुलगा नातू आहे ना, देऊ नका मत त्याला. मला म्हणायचे. मग हे काय झाले अर्धवट मारला शिक्का हे तुम्ही म्हणतात. मी काय एकटं बोलणार नाही माणूस मॅडम, म्हणून तुम्हाला म्हटलं. पण घराणे अगदी नष्ट व्हायला पाहिजे की खरं. आता काय एकाचा मुलगा BJP मध्ये, एकाचा मुलगा सेनेमध्ये, सेने चालतं माझा मुलगा आहे, काँग्रेस चालते माझा मुलगी आहे, हे असंच सगळं चाललंय मॅडम. आता सध्याची निवडणूक आपण जर महापालिकेची पाहिली तर शेकापकडून महाविकास आघाडी एकवटलेली आहे. म्हणजे शेकाप महाविकास आघाडी एकत्र झालेत आणि एकीकडे भाजप पडली आहे. त्याच्यामुळे शेकापची ताकद किती वाढली आहे, काय वाटतं? तसं मी सांगतात लोक मतं आता काय म्हणतात नाही हा माझा आमच्या एरियातला आमदार आहे, त्याच्या एरियातला आमदार आहे, मला द्यायला पाहिजे. याचं काम आहे. काम काय आता आमचे रस्ते झाले, आता रस्ते वगैरे असे हे आहेत, खड्डेपट्टी आहेत. अरे त्याला गाडी अशी वरनं उडते, अशी 2 व्हीलर 4 व्हीलर, म्हणजे ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त असेल. सरळ प्रश्नच नाही मुळे. गाडी अशी लगेच टर्न होते अशी गाडी खड्ड्यातनं. तुम्ही सगळं आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स घेता, तुम्ही रस्ते व्यवस्थित कर ना, पाणी द्यावे. आम्ही तुमच्याकडे काही मागत नाही, तुमच्याकडे आम्ही तुम्हाला गुपचूप देतो प्रॉपर्टी, आम्ही काही बोलू देतो प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला. असं पण नाही आमचं बाबा. लाईटचं बिल आमचा 1000चा 2000 देतो, लाईट देतो. लाईट किती वेळ नसते? लाईट असते पण कधी जाते तर काय गॅरंटी नाही कसली लाईटची. याची दखल नाही अजून कोणी घेतलेली. गॅरंटी नाही मॅडम, मी तुम्हाला पहिलं बोललो गॅरंटी काही नाही. आत्ता आहे तर एक जो जाईल. म्हणजे बेसिक फॅसिलिटीसाठी देखील पनवेलकर आज वाट बघतोय की कधी ते सुधारणा होईल. सगळे पण ते काही लोक आवाज उडवत. आता तुम्हाला बॉम्बेला एक मार्ग, आम्ही बॉम्बेला पण राहतो, ऐकून घ्या. आमच्या जर पाणी नाही आलं लोकल मोर्चा करतात आणि रेल्वे स्टेशनवरती काढतात आणि रेल्वे अडवतात, लगेच त्यांना पाणी सोडतात इमिजिएट. तसं इथे कोणीच नाही, इथे कोणीच माणूस इंटरेस्ट घेत नाही. मी बघितलं, मी मार्क केलं. मी घराणेशाही संपली पाहिजे असं मत आहे तुमचं? इथे कोणी इंटरेस्ट घेतात. आमच्याकडे मी बॉम्बेला बघतो, बॉम्बेला म्हणून ठाण्याला बघतो, बोरिवलीला बघतो. अरे पाणी नाही आलं, सगळे लोक रेल्वे ट्रॅकमध्ये उभे राहतात आणि पाणी अडवतात. हे इथं कोणीच काय करत आज जे तुम्हाला बघतात आहेत पनवेलकर असतील किंवा त्या लोकांना काय सांगाल की जे मतदार असतील त्यांना काय सांगाल, काय आवाहन त्यांना कराल घराणेशाही बद्दल? घराणेशाही नष्ट दुसरं करणार. आता मी या लोकांना सांगतोय, माझे मंत्रिमंडळ सिनेटर मी पण 2-2 वर्ष असतो, नाही म्हणत नाही. मी सांगितलं अरे आपण मोर्चा अडू, ते मोर्चा ते कोण काढायला तयारच नाही, इंटरेस्टच नाही. लोक बोलायचंच नाहीये कुणाला. कमिशनरला आपण भेटू, आपण पाणी पाण्याचा टायमिंग नाही, लाईटिंगचा टायमिंग नाही, आपण भेटू. हे कोणी इंटरेस्ट. आता हे भाकरी बसाने हे एवढीच भाकरी आहे, ते लक्षात ठेवा. नागरिकांना पण एकंदरीत कंटाळा आलाय सारखे कंप्लेंट्स करत किंवा घेऊ. जो तो आपला कंटाळा माणूस आहे, लक्षात ठेवा मॅडम. BV पाटील. कुठे राहता तुम्ही? मी इथे नील पार्क कोर्टाच्या समोर, नवीन कोर्ट झाले ते कोर्टासमोर राहतो. काय वाटतं कुणाची सत्ता येईल यावेळेला पनवेलमध्ये? या कसं आहे सत्तेविषयी आता इथे अनेक जण गाफील असतात. दरवर्षी जे काय कार्यक्रम नियोजन असतं ते लोकांचं जास्त. पण आता शेकाप आहे किंवा भाजप आहे, काय वाटतं तुम्हाला? कारण शेकापच्या आता सोबत महाविकास आघाडी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल. काही जास्त बोलू शकत. मग आता मला सांगा सध्या स्थानिक प्रश्न काय आहेत पनवेलचे? स्थानिक प्रश्न काय नाही, ह्या प्रदूषणाचा, पाण्याचे साठे, पाण्यासाठी नैसर्गिक बंधारा वगैरे उपलब्ध करून पनवेलसाठी, जसं नवी मुंबईसाठी आहे जी जो चौक एक मोठं डॅम आहे ते त्यांनी पर्यायानं विकत घेतलेलं आहे. आता महानगरपालिका झाली तर त्यांनी स्वतःचं पाण्यापासून लोक वंचित राहायला नाही पाहिजे तसं. पण आता पनवेलकरांचं स्वतःचं असं धरण असतानाही त्यांना हा पाण्याचा एवढा मोठा का प्रश्न आता उद्भवला आहे? याच्यावर अजून काम नाही केलं गेलं. लोकसंख्या वाढीचा प्रश्न आहे ना, लोकसंख्या वाढलेली आहे. आता आपण बघतो की पनवेल, आम्ही जेव्हा इथे नोकरीला लागलो तेव्हाचं पनवेल आणि आत्ताचं पनवेल याच्यात खूप फरक झाला. काय वाटतो, काय फरक आहे? म्हणजे अगदी विकास होत गेला की झालाच नाही किंवा थोडाफार दिसतोय? विकास होत गेला पण त्या पर्यावरणाच्या दृष्टीने काही गोष्टी आहेत त्या शक्य होणं गरजेचं आहे. काय म्हणजे काय? प्रदूषण काय? प्रदूषण, इतर रस्ते वगैरे त्याचं. आता याचा एक मोठा प्रश्न आहे की ज्या व्हेकल्स शहरामध्ये येतात त्यांचा पार्किंगची व्यवस्था नसते. पनवेलमध्ये जर बाजारात गेलो तर 1-1 तास थांबावं लागतं. हा प्रश्न आहे मोठा. आता विमानतळ पण झालंय, बाजूलाच विमानतळ आहे, तर त्याच्याविषयी काय वाटतं की
डेव्हलपमेंट होते बऱ्यापैकी पनवेलमध्ये. आता त्याच्यात मला एक प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे की दिवा पाटलांचं नाव या विमानतळाला द्यावं असं लोकांचा आग्रह होता. ते कधी पूर्ण होईल त्याची लोक वाट बघतात. दिलं ना आश्वासन मुख्यमंत्र्यांनी. आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले पण नाव लागेल अशी लोकांची अपेक्षा होती, अजून लागलं नाही. त्याच्यामुळं प्रदूषण म्हणजे असं की पनवेलमध्ये आता जी बांधकामं आहेत जुनी आणि जुनं पनवेल आहे त्याच्यामध्ये नियोजित पनवेल करण्यासाठी जी काय बांधकामं असतील त्यांच्यावर म्हणजे महानगरपालिकेचं लक्ष असायला पाहिजे की ते लोक प्रदूषण करतात ना. ज्या पद्धतीनं बांधकाम व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं इतर देशामध्ये चालतं की दिवसा कोर्टाचं काम चालू आहे त्याच्या बाजूला 2 बांधकामं चालू आहेत कोर्टाच्या समोर, मी तिथं लोकांना अडथळे होतात. हां, पार्किंगची व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे लोकांना त्रास होतो. मध्ये जाऊन पेपरला वाचतोच की ते डुप्लिकेट नावं, खोटी नावं, दुबार नावं आलेले आहेत. मुंबईला वाचतो सगळे पेपर वाचतो ना आपण, तसं इथे पण असणारच पनवेलमध्ये पण. नाही, तुमचं पण नाव नाहीये मतदार यादीत. नाही, मी गेले 10 वर्षापासून प्रयत्न करते. अरे आत्ता फॉर्म भरा, आधी आता देऊन द्या. नगरसेवकांना आमचं सांगितलं, इथलं स्थानिक कार्यकर्ता कोण आहे नगरसेवक इथला? नाव बी नाही सांगत, काय माहिती का आमचे वैयक्तिक संबंध पण असतात. नाही, ठीक आहे, पण अजून तुमचं नावच नाही आलेलं, मग मतदान नाही केलं तुम्ही? नाही ना, मागच्या वेळेस कुठे केलं मतदान? मी नाही केलं. मी पण नाही, बायको दोघांची नावं नाही आमची. दोघांची नाही आहेत. आता यांना माहीत नव्हतं, आता यांना माहीत पडलं तर हे गोंगाट करेल सगळीकडे आता माहिती आहे का? अरे याचं नाव नाही, चंदूचं नाव नाही. काका तुमचं गेले कर्जाड्याला, मग त्याला काय करायचं आता? तुमचं नाव कुठे गेलंय आता? आता माझं नाव गेले कर्जाड्यामध्ये. आता माझं मतदान आहे 19ला, माझं नाव गेले कर्जाडा मतदारसंघामध्ये असं. मग त्याच्यावर ॲड्रेस कर्जाडे येतो फक्त. त्याचा पाठपुरावा तुम्ही काही केला? केलं ना मी, झेरॉक्स कॉपी दिले ऑफिसला, एका दिलेली आहे. हां, ऑफिसला झेरॉक्स कॉपी दिलेली आहे. दोघांचं नाही आहे, बाई मिसेसचं पण नाही आणि माझं पण नाही आहे नाव. असं आहे. म्हणजे यांना काही पडलेलीच नाहीये. पडलेलीच नाहीये. कोणाचं नाव कुठे गेलंय, कोणाचं नाव कुठे गेलंय, मतदार यादीमध्ये काय घोळ आहे, मेलेल्यांची पण नावं आहेत, त्यांच्या नावाने मतदान केलं जाते. मग यावेळेस आता मतदान तुम्ही कसं करणार? मग मतदान कसं करणार म्हणजे आधार कार्ड घेऊन जाणार. ते बोलले बाबा तुमचं नाव इथे नाहीये, परत येणार. नको, मला नाही मतदान करायचं. मग नाही, माझं नाव तुमचा अधिकारच तुम्हाला नाही दिलाय. नाही दिलेलं आहे ना. ते काय करतात माहिती आहे का, आता भाजपला जेवढे असतील ना त्यांची नावं बरोबर शोधून काढतात नसली तरी. आता मी समजा शिवसेनावाला आहे, तर हा काय आपला मत देणार नाही. त्यासाठी कशाला हे कोण ठरवतं की तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात किंवा त्यांना माहिती असते, गावात हातात एक समजतं, माहिती पडतं आपल्याला. मग ते गावात हा माणूस काय कामात दिसत नाही, त्याला कशा त्रास घ्यावं द्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की भाजपलाच फक्त त्यांचीच मतदान हवेत किंवा मतदार हवेत? त्यांना वाटतं असं की हा आपल्याला नक्की मतदान करणार 100%. मग ते बरोबर त्याचं नाव शोधून काढतात. हो ना. खूपच मोठी गफलत आहे ही. मतदार बंधू भगिनींनो, सुज्ञपणे दाबा बटन, नाही तर खा मटन आणि 1 वाटी रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा.